पैठण पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। सभापतीपदी वैशाली विनोद बोंबले यांची तर उपसभापती म्हणून संजय अशोक लघाणे यांची वर्णी लागली आहे। निवडीची घोषणा होताच शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला आहे। 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गटाचे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात दणदणीत यश मिळवलं होतं। यंदा पैठण पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यानं पाचोड, ढोरकीन, लोहगाव, चितेगाव, चांगतपुरी, आडूळ, निलजगाव आणि बालानगर या गणामधील महिला सदस्यांची नावे चर्चेत होती। अखेर ढोरकीन गणातील पंचायत समिती सदस्य वैशाली विनोद बोंबले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली, तर रांजणगाव खुर्नी गणातील संजय अशोक लघाणे यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। पैठण पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली। सकाळी 10 ते 12 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती। सभापती पदासाठी वैशाली बोंबले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, तर उपसभापती पदासाठी संजय लघाणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली। ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, नायब तहसीलदार कैलास बहुरे व नायब तहसीलदार वैशाली कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी निवडणूक आलेल्या सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते। यावेळी शिंदे शिवसेनेचे नंदलाल काळे, रवींद्र काळे, आप्पासाहेब निर्मळ, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे, नंदू पठाडे, दादा बारे, बाबूराव पडुळे, राजेंद्र मापारी, विजय गोरे, रेवण कर्डिले, दादासाहेब गलांडे, बद्रीनाथ बोंबले, रघुनाथ ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे, पांडुरंग औटे, सुभाष मुळे, नामदेव खरात, सतीश आंधळे, मिठू ननावरे, शेखर शिंदे, संजय थोरात, पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे, अक्षय जायभाये, विक्रम भुजंग यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण।